नमस्कार मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे। माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती। मागील तासिकेमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्त्रोत यातील दुसरा स्त्रोत कर्जाऊ भांडवल हा सुरू केला आहे। कर्जाऊ भांडवलाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे कर्जरोखे। कर्जरोख्यांची व्याख्या, त्याचा अर्थ, त्याची वैशिष्ट्य आणि त्याचे प्रकार हे आपण मागील तासिकेत पाहिले आहेत। या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत कर्ज भांडवलाचे इतर स्त्रोत। ते आहेत ठेवी स्वीकारणे, बंधपत्रे, बँका व वित्तीय संस्था यांचे कर्ज आणि इतर अजून संज्ञा ज्या आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या आहेत त्या म्हणजेच अमेरिकन ठेव पावती व जागतिक ठेव पावती, तसेच बँका जे कर्जा व्यतिरिक्त जे वेगवेगळ्या योजना या संस्थांना कंपन्यांना देत असतात, ज्या मार्फत कर्जाचा निधी हा छोट्या कालावधीसाठी लहान कालावधीसाठी पुरवला जातो, ते आता आपण या सगळ्या संज्ञा पाहणार आहोत पीपीटीच्या सहाय्याने। कर्जाऊ भांडवल म्हणजे काय आपण मागच्या तासिकेत पाहिले आहे। कर्जाऊ भांडवलाचे पुढील स्त्रोत आहे ठेवींचा स्वीकार। ठेवींची व्याख्या ही कंपनी कायद्यामध्ये दिलेली आहे। कंपनी कायदा 2013 कलम 231 नुसार ठेवींच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधीचा स्वीकार करणे समावेश ठेवीमध्ये होतो, पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागातील निधीचा यात समावेश होत नाही। म्हणजेच याचा अर्थ काय आहे की ठेवींच्या कर्जाच्या द्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधींचा स्वीकार करणे आणि कंपनीने ठेवी आणि याचा समावेश हा ठेवीमध्ये होतो। भारतीय रिझर्व्ह बँकेने सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागातील निधींचा यात समावेश होत नाही। म्हणजेच कुठल्या ठेवी किंवा कुठल्या निधींचा कंपनी ठेवी म्हणून स्वीकार करू शकते, तर एखाद्या सार्वजनिक ठेवी हा अल्पमुदतीचे भांडवल कंपनी उभारू शकते। आणि हे अल्पमुदतीचे का आहे, तर याला कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 36 महिन्यांचा सार्वजनिक ठेवींचा स्वीकार करू शकते। तसेच कंपनी त्यांच्या भागधारकांकडून किंवा संचालकांकडून सुद्धा ठेवींचा स्वीकार करू शकते। या पद्धतीनुसार कंपन्या जनतेची बचत रक्कम त्यांचे सेव्हिंग्स ह्या ठेवी म्हणून स्वीकारतात व आपली भांडवल उभारणी करू शकतात। या ठेवींवर कंपनी निश्चित दराने व्याज देते, ठेवीदारांना व्याज देते आणि कंपनी ठेवीदारांना ठेव पावती म्हणजेच डिपॉझिट रिसीट सुद्धा देते। ठेवींच्या सर्व अटी व ठेव पावतीत नमूद केलेल्या असतात। ठेव पावती ही कंपनीने घेतलेल्या कर्जाची पोचपावती आहे आणि ही सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जाऊ रक्कम असू शकते। लक्षात आलं? ठेवी म्हणजेच काय, तर काही निधी हा स्वीकारणे कोणाकडून, तर जनतेकडून किंवा कंपनीच्या भागधारकांकडून किंवा कंपनीच्या संचालकांकडून। तर कंपनी हा निधी स्वीकार करते त्यालाच म्हणतात ठेवी। आणि या ठेवींवर हा निधी आहे तो काही काळाकरता स्वीकारला जाऊ शकतो, म्हणूनच त्याच्यावर व्याज दिले जाते। हा एक प्रकारचं कर्जाऊ भांडवल आहे। पण हे कर्जाऊ भांडवल हे छोट्या किंवा लहान मुदतीसाठी अल्प मुदतीसाठी उभारले जाते, थोड्या कालावधीसाठी उभारले जाते। अल्पमुदत म्हणजेच काय, तर 6 महिने ते 36 महिने ही अल्पमुदत आहे। म्हणजे शॉर्ट टर्म लोन सारखं हे ठेवी स्वीकारल्या जातात। हे शॉर्ट टर्म लोनच आहे, शॉर्ट टर्म फायनान्स आहे कंपनीचा। आता आपण बघणार आहोत ठेव म्हणजे ठेवींच्या स्वरूपात किंवा कर्जांच्या स्वरूपात निधीचा स्वीकार करणं। सर्वात
सोपं लक्षात ठेवणं म्हणजे ठेव म्हणजे ठेवींच्या स्वरूपात किंवा कर्जांच्या स्वरूपात निधीचा स्वीकार करणं. ठेवींची वैशिष्ट्ये हे अल्पमुदतीचे भांडवल आहे. का अल्पमुदतीचे भांडवल आहे? प्रश्न विचारला जाऊ शकतो की सहकारण विधाने सहकारण स्पष्ट करा. अल्पमुदतीचे भांडवल ठेवी स्वीकारणे हे अल्पमुदतीचे भांडवल आहे का? तर ठेवी या कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 36 महिने या कालावधीसाठी स्वीकारल्या जातात. म्हणजेच कंपनी कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी सार्वजनिक ठेवींचा स्वीकार करू शकते. म्हणून हे अल्प मुदतीचे भांडवल आहे, कारण की त्याचा जो काळ संपलाय. उदाहरणार्थ कंपनीने 12 महिन्यासाठी ठेवी स्वीकारल्या, तर 12 महिने हा जेव्हा काळ संपेल तेव्हा कंपनीने त्या ठेवी परत करणे कंपनीवर बंधनकारक आहे. आणि 12 महिन्यानंतर कंपनीने त्या ठेवींवर त्या वर्षीचे त्या 12 महिन्यांचे व्याज सुद्धा देणं बंधनकारक आहे. म्हणजेच या ठेवींवर कंपनीने व्याज देणे बंधनकारक आहे. निश्चित दराने पूर्वनियोजित दराने कंपनी या ठेवींवर व्याज देत असते. व्याज हे जर उदाहरणार्थ ठेवी या 36 महिन्यांसाठी स्वीकारल्या म्हणजेच काय तर 3 वर्ष, तर कंपनीच्या अटींमध्ये नमूद केलेलं असतं की व्याज कधी मिळणार आहे. 36 महिन्यानंतर परतफेडीच्या वेळेस, व्याज परतफेडीच्या वेळेस किंवा प्रत्येक वर्षाच्या अखेरीस. व्याज हे कधी दिलं जाणार आहे हे कंपनीच्या अटींमध्ये नमूद केलेलं असते. जेव्हा कंपनी ठेवी स्वीकारते ते निश्चित दरानेच दिले जातात, पूर्वनियोजित दरानेच दिले जातात, पण ते कधी द्यायचे हे कंपनी ठरवते आणि ते तसे नमूद करणं कंपनीला बंधनकारक आहे. ते प्रत्येक वर्षाच्या अखेरीस द्यावे किंवा कंपनीचा पूर्ण मुदत संपल्यानंतर भांडवल ठेवीच्या परतफेडीच्या वेळेस सुद्धा ते व्याज दिले जाऊ शकते. प्रत्येक आपण आतापर्यंत जे भांडवल बघितले आहे त्या भांडवलाचा एक पोचपावती म्हणून कंपनी काही दाखला किंवा काही प्रमाणपत्र हे भागधारकांना किंवा कर्जरोखेधारकांना देत असते. इथे ठेवीदार हे सुद्धा कंपनीचे धनको आहेत, कारण की ते एक प्रकारचे कर्ज, एक प्रकारचे भांडवल कंपनीला उपलब्ध करून देतात काही कालावधीसाठी. तो कालावधी अल्प असेल किंवा दीर्घ असेल, पण इथे हा कालावधी अल्प आहे. लक्षात आलं? सो ठेवीदार अल्प कालावधीसाठी त्याचे भांडवल किंवा त्यांचा निधी हा कंपनीमध्ये जमा करतात. मग त्यांनी हा अल्प मुदतीसाठी किती भांडवल जमा केलेले आहे, किती महिन्यांसाठी जमा केलेले आहे, त्यांना त्याच्यावर किती व्याज मिळणार आहे, त्यांना त्यांचे भांडवल कधी परत मिळणार आहे, हे सगळे अटी या ठेव पावतीमध्ये नमूद केलेल्या असतात. म्हणूनच भांडवलाची कर्जाची एक पोचपावती म्हणून ठेव पावती, की ज्यालाच म्हणतात डिपॉझिट रिसीट, की तुम्ही बोलीभाषेत ऐकलं असेल की बऱ्याच वेळा आपण किंवा इंग्रजी शब्द वापरतो की डिपॉझिट रिसीट. माझं फिक्स डिपॉझिट आहे या बँकेमध्ये, तर त्याच्यावर माझी डिपॉझिट रिसीट आहे. तर तसंच इथे सुद्धा कंपन्या सुद्धा ठेवी स्वीकारू शकतात आणि त्याची पोचपावती म्हणून ठेव पावती देऊ शकतात आणि ते देणं बंधनकारक आहे. म्हणूनच ठेव पावतीमध्ये कंपनीने त्या ठेवीदाराने किती भांडवल गुंतवलेले आहे, किती महिन्यांसाठी, त्याच्यावर किती व्याज मिळणार आहे आणि त्याची मुदत कोणती आहे, त्याची तारीख काय आहे हे नमूद केलेले असते. त्या ठेवी या सुरक्षित किंवा असुरक्षित कर्ज म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस सुरक्षित आणि काही वेळेस असुरक्षित. हे कंपनीवर अवलंबून आहे की कंपनीने कोणत्या ठेवी स्वीकारायच्या, सुरक्षित किंवा असुरक्षित. आणि हे ठेवीदारांवर पण आहे की त्यांना जर त्यांची ठेव, त्यांचा निधी, त्यांचे सेव्हिंग जर कंपनीमध्ये ठेवायचे तर त्या सुरक्षित आहेत का असुरक्षित आहेत हे त्यांनी पडताळणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसारच ते त्यांचे ठेवी, त्यांचा निधी हे कंपनीमध्ये ठेवू शकतात. ठेवींमध्ये खालील गोष्टींचा समावेश नाही ॲज पर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नमूद केलंय की या प्रकारच्या निधी या ठेवींमध्ये गोष्टींचा या समावेश नाही. कुठल्या गोष्टी या ठेवींमध्ये समावेश नाही किंवा त्या ठेवी म्हणून मान्य नाहीत, तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून मिळणारी कोणतीही रक्कम. दुसरा म्हणजे कोणत्याही बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी कोणतीही रक्कम. तिसरा आहे परदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी कोणतीही रक्कम.
चौथा आहे कोणत्याही इतर कंपनीकडून प्राप्त झालेली रक्कम. पाचवा आहे बंधपत्रे किंवा वाणिज्य पत्रांचे वाटप करून उभी केलेली रक्कम. सहावा आहे भाग किंवा कर्ज रोख्यांच्या विक्रीने प्राप्त झालेली रक्कम. सातवा आहे व्यापारी पतपत्राच्या विक्रीने प्राप्त झालेली रक्कम. आणि 8 आहे विश्वस्तामार्फत मिळालेली रक्कम. सो ही जी रक्कम आहे ही रक्कम ठेव म्हणून कंपनी स्वीकार करू शकत नाही. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार या ज्या रकमा दिलेल्या आहेत या रकमांपैकी कोणतीही रक्कम कंपनी ठेव म्हणून स्वीकार करू शकत नाही. कंपनी उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात घ्या की कंपनीने एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलं, मग कर्ज ही ठेवी असणार आहे का? नाही, कारण की ते तुम्ही कर्ज म्हणून त्या बँकेकडून घेता. म्हणून कुठल्याही कर्ज कुठल्याही बँकेकडून, आंतरराष्ट्रीय असो किंवा कोणतीही बँक असो किंवा परदेशी सरकार असो किंवा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, त्यांनी दिलेली कोणतीही रक्कम ही ठेव नसते. कारण की काही वेळेस काही कंपन्यांना राज्य सरकार किंवा केंद्र सरकार या काही प्रकारची मदत, सरकारी मदत म्हणून काही रक्कम दिली जाते. मग ती रक्कम ही आपण म्हणतो एड म्हणजे मदत म्हणून दिली जाते किंवा त्याला म्हणतात ग्रांट. लक्षात आलं? मग ती रक्कम का दिली जाते? तर त्या कंपनीचा विस्तार व्हावा, त्या कंपनीची डेव्हलपमेंट, ग्रोथ व्हावी, यासाठी विकास व्हावा, यासाठी ती रक्कम राज्य सरकार किंवा केंद्र सरकारांकडून दिली जाते. म्हणजेच ती ठेव असणार आहे का? नाही. सो अशा या सगळ्या रकमा ज्या आहेत त्या ठेव म्हणून स्वीकार करू शकत नाही. आता आपण दुसरा स्त्रोत बघणार आहोत कर्जाऊ भांडवलाचा, तो आहे बंधपत्र. बंधपत्रे म्हणजेच काय? तर बॉन्ड्स. तुम्ही वाचलं असेल की बॉन्ड पेपर किंवा बॉन्ड्स हे सरकारी बॉन्ड्स आहेत, हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, हे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल. तर त्यालाच म्हणतात की बंधपत्रे. वेबस्टर डिक्शनरीनुसार बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंधपत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो. बंधपत्र म्हणजेच काय आहे? हे एक प्रमाणपत्र आहे की जसं आपण कर्जरोख्यांमध्ये जसं कंपनी कर्जरोखे प्रमाणपत्र, कर्जाचे प्रमाणपत्र, कर्जरोखे प्रमाणपत्र हे कर्जधारकांना देते, तसंच जेव्हा बंधपत्रे विकली जातात, बंधपत्रे दिली जातात कंपनी मार्फत, तेव्हा बंधपत्रासाठी काहीतरी त्याची एक पोचपावती असावी म्हणून कंपनी व्याजधारकांना कर्जाचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यालाच म्हणतात बंधपत्र. कर्जाचे प्रमाणपत्र दिले जाते कारण की बंधपत्र हे सुद्धा एक कर्जाचाच भाग आहे, हे सुद्धा एक कर्जाऊ भांडवल आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, बंधपत्र हे कर्जाऊ भांडवल आहे कंपनीचे. आणि बंधपत्र ही कोणाला दिली जातात? तर व्याजधारक जे बंधपत्रे स्वीकारतात त्यांनाच म्हणतात व्याजधारक, आणि त्यांना त्याचे प्रमाणपत्र कंपनी देते, त्यालाच म्हणतात बंधपत्र. लक्षात आलं? बंधपत्र कोण देणार आहे? कंपनी. विशिष्ट मुदतीनंतर, म्हणजेच बंधपत्र ही विशिष्ट मुदतीसाठीच दिली जातात आणि त्याच्या मोबदल्यात कंपनी काही ठराविक रक्कम, कंपनी ही बंधपत्रक जे देतात, व्याजधारक जे देतात त्यांना ठराविक रक्कम त्यांच्याकडून घेतली जाते आणि ती ठराविक रक्कम विशिष्ट मुदतीनंतर ऑन मॅच्युरिटी ऑफ दॅट बॉन्ड द कंपनी हॅज टू रिटर्न दॅट अमाऊंट टू द व्याजधारक. लक्षात आलं? म्हणजेच इथे बॉन्ड होल्डर्सला त्यांना विशिष्ट कालावधीनंतर ती रक्कम कंपनी परत करते आणि ते परत करण्याचं वचन ही कंपनी देते, म्हणूनच त्याला म्हणतात बंधपत्र. कंपनी कर्ज घेते आणि कर्जाचा पुरावा म्हणून बंधपत्रे जारी करते. व्याजाची रक्कम एका निश्चित अंतराच्या म्हणजेच इंटरवलमध्ये, कालावधीमध्ये किंवा मुदत संपल्यावर दिली जाते. बंधपत्राची वैशिष्ट्ये: वित्त व्यवस्थेचे स्वरूप कसे आहे? तर त्याचे स्वरूप आहे दीर्घकालीन. म्हणजेच काय? तर बंधपत्रे ही दीर्घकालीन निधी पुरवते. जसे कर्जरोखे दीर्घकालीन निधी पुरवते, तसेच बंधपत्रे सुद्धा दीर्घकालीन निधी पुरवते. बंधपत्रे हे 5 वर्षांकरता, 10 वर्षांकरता किंवा 25 वर्षांकरता सुद्धा दिली जातात. दुसरा आहे व्यावसायिक स्थान. बंधपत्र धारकाचे व्यावसायिक स्थान काय आहे?
तर नक्कीच हे कर्जाऊ भांडवल आहे, म्हणजेच त्यांचे स्थान काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? धनको. बंधपत्रक धारक हे कंपनीचे धनको आहेत. कंपनीचे धनको असल्याने व मालक नसल्यामुळे कंपनीच्या सर्वसाधारण सभेत ते सहभागी होऊ शकत नाहीत आणि त्यांना मतदानाचा हक्क नसल्यामुळे ते कंपनीच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही. बंधपत्रधारक हे धनको आहेत, ते क्रेडिटर्स आहेत कंपनीचे. मग जर ते कर्ज पुरवतायत, कंपनीला कर्ज देत आहेत, तर त्यांना कोणताही अधिकार कंपनीच्या सभेला, सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याचा नाही. त्यांना कोणताही मतदानाचा हक्क नाही. त्यामुळे ते कंपनीच्या व्यवस्थापनात सुद्धा भाग घेऊ शकत नाही. तिसरा आहे वैशिष्ट्य बंधपत्रांवरील परतावा. प्रत्येक भांडवलावर कंपनीला परतावा देणं हे महत्वाचं आहे, बंधनकारक आहे. हे तर कर्जाऊ भांडवल आहे, कर्जावर तर परतावा दिलाच पाहिजे. काय स्वरूपाचा परतावा असतो? तर निश्चित दराने व्याज दिले जाते आणि हे व्याज निश्चित अंतराने म्हणजेच रेग्युलर इंटरवल मध्ये किंवा मुदतीचा काळ संपल्यानंतर दिले जाते. काही वेळेस बंधपत्र ही काही अल्प कालावधीसाठी स्वीकारली जातात, म्हणजेच 5 वर्ष. तर अशा वेळेस काही वेळेस कंपनी 5 वर्ष काहीही व्याज देत नाही, पण त्याच्या विशिष्ट मुदतीनंतर जेव्हा ती परत केली जाते तेव्हा बंधपत्रांचे भांडवल आणि त्याच्यावरील व्याज, 5 वर्षाचे व्याज, हे एकूण मिळून सगळी रक्कम ही परत केली जाते. म्हणूनच परतफेड परतावा हा निश्चित अंतराने, रेग्युलर इंटरवल, प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाच्या अखेर द्यायला, म्हणजे दिलाच पाहिजे की या वर्षी दिला, पुढच्या वर्षी दिला नाही, त्याच्या पुढच्या वर्षी दिला, असं चालत नाही. एक पर्टिक्युलर इंटरवल, रेग्युलर इंटरवल मध्येच तो दिला पाहिजे किंवा मुदतीचा काळ संपल्यानंतर. तुम्ही 5 वर्ष ठरवून घ्यायचं कंपनीने की प्रत्येक वर्षाच्या अखेरीस द्यायचा. प्रत्येक वर्षाच्या अखेरीस म्हणजे प्रत्येक वर्षाचा 1 वर्षाचा कालावधी दोन्ही व्याजांमध्ये, किंवा मुदत संपल्यावर. शेवटचा वैशिष्ट्य आहे परतफेड. परतफेड हे कधी केली जाते? विशिष्ट मुदतीनंतर. बंधपत्रांची विशिष्ट मुदतीची वेळ असते व त्या तारखेला मुख्य रकमेची, प्रिन्सिपल अमाऊंट, परतफेड केली जाते. आणि काही वेळेस मुख्य रक्कम आणि परतावा हे दोन्हीही विशिष्ट मुदतीनंतर परत केले जातात. आणि ही जी विशिष्ट मुदत आहे, हा जो कालावधी, ही जी वेळ आहे, ती वेळ ही बंधपत्रांवर ही नमूद केलेली असते. पुढील व्याख्या आपण बघणार आहोत अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती. म्हणजे त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट ADR आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट GDR. ठेव पावती, त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की या ठेव पावत्या आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये भाग बाजारात अशा ठेव पावत्यांची विक्री, खरेदी विक्री डॉलर व युरो या चलनाने होतात. म्हणजे भारतामध्ये ज्या ठेव पावत्या वापरल्या जातात त्यांना अमेरिकन आणि जागतिक ठेव पावती म्हणत नाहीत. त्या कुठे वापरल्या जातात? फक्त अमेरिका आणि युरोप भाग बाजारात. भाग बाजारात अशा ठेव पावत्यांची विक्री आणि खरेदी ही डॉलर आणि युरो या चलनाने होते. भारतीय कंपनी भागपेढी म्हणजेच डिपॉझिटरी या मध्यस्थाला समभागांची विक्री करते आणि सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क इत्यादी परदेशी बँका भागपेढी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या इथे भागपेढी कोणती आहे? तर NSDL आणि CDSL या 2 भागपेढ्या भारतामध्ये कार्यरत आहेत. पण परदेशात सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क या भागपेढ्या डिपॉझिटरी म्हणून काम करतात, काम पाहतात. म्हणून भारतीय कंपनी, भारतीय भागपेढ्या ज्या आहेत त्या मध्यस्थाला समभागांची विक्री करतात आणि ते समभाग मग या बँकांमार्फत अमेरिका किंवा युरोप येथील भाग बाजारात विकले जातात किंवा त्यांची खरेदी पण होते. या भागपेढी बँका गुंतवणूकदाराला भागांच्या बदल्यात ADR अथवा GDR देऊ करतात. म्हणजे समभागांची जेव्हा विक्री होते, शेअर्सची जेव्हा विक्री होते, त्याच्या मोबदल्यात भारतामध्ये काय दिलं जातं? जर ते समभाग हे फिजिकल स्वरूपात असतील तर त्यांना शेअर सर्टिफिकेट मिळतं. पण
ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील, ते डीमॅट स्वरूपात असतील, तर त्यांना डिपॉझिट ते त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला भागधारकाच्या अकाउंटला जमा होतात. पण इथे जेव्हा अमेरिका किंवा युरोपमधील भाग बाजारात या भागपेढी बँका गुंतवणूकदाराला लाभांशाच्या बदल्यात एडीआर अथवा जीडीआर देऊ करतात. म्हणजेच यांना म्हणतात अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती. प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित संख्येने भाग नमूद केलेले असतात की त्या भाग पावतीमध्ये किती संख्येचे भाग आहेत, किती भाग आहेत हे नमूद केलेले असतात. आणि या ठेव पावत्यांची वैशिष्ट्य म्हणजे अगदी भागांसारखीच असते की जसे आपण भारतामध्ये जशा भागपेढ्या आहेत आणि जसे भारताच्या भाग बाजारात जशा वेगवेगळ्या प्रकारच्या समभागांची विक्री किंवा खरेदी होते, तसेच या सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क अशा परदेशी बँका या भागपेढीमध्ये काम करतात आणि समभागांची तिथे सुद्धा विक्री होते. म्हणूनच त्यांची वैशिष्ट्ये ही अगदी सारखी असतात. एडीआर व जीडीआर दोन्हीही ठेव पावत्याच आहेत. फक्त एडीआर ही अमेरिकेत विक्री होते आणि जीडीआर ची विक्री ही अमेरिका सोडून इतरत्र युरोप भागात होते. एडीआर म्हणूनच त्याला म्हणतात की जे अमेरिकेमध्ये फक्त विक्री होते किंवा खरेदी होते. जे समभाग अमेरिकेतील बँकांमार्फत किंवा अमेरिकेतील भागपेढींमध्ये खरेदी विक्री होतात, त्यांना भाग बाजारात खरेदी विक्री होतात, तिथे त्यांना एडीआर मिळते. आणि जे समभाग हे युरोप मध्ये खरेदी विक्री होतात त्यांना जीडीआर ही दिली जाते, म्हणजेच जागतिक ठेव पावती ही दिली जाते. विदेशी ह्याची प्रोसिजर किंवा ह्याची पद्धत कशा प्रकारचं हे कार्य होतं, तर विदेशी गुंतवणूकदार व अनिवासी भारतीय एडीआर व जीडीआर खरेदीसाठी समभाग व्यापार खात्याचा वापर करून त्यांचे पैसे गुंतवू शकतात. इक्विटी ट्रेडिंग अकाउंटचा वापर करून विदेशी गुंतवणूकदार किंवा अनिवासी भारतीय हे एडीआर आणि जीडीआर खरेदी करतात आणि त्यांचे भांडवल हे समभागामध्ये गुंतवू शकतात. अशा वेळेस त्यांना एडीआर किंवा जीडीआर मिळते. कंपनी स्वदेशी चलनात लाभांश भागपेढ्यांकडे देतात. अशा वेळेस काय होतं, कंपनी कोणत्या आहेत, भारतीय कंपनी, ते त्यांच्या स्वदेशी चलनात लाभांश देतात. स्वदेशी चलन काय आहे आपलं, रुपीज आहे. तर रुपयांमध्ये ते लाभांश दिलं जातं, पण ते कोणाकडे दिलं जातं, भागपेढ्यांकडे. आणि त्याचे रूपांतर गुंतवणूकदाराच्या चलनात करून लाभांश पोचविला जातो किंवा तो दिला जातो. गुंतवणूकदार हा विदेशी असेल तर त्याला रुपीज मध्ये लाभांश मिळून चालणार आहे का, तर तो रुपीज मधला जो स्वदेशी चलनातला जो लाभांश आहे त्याचे रूपांतर गुंतवणूकदारांच्या चलनात करून लाभांश हा दिला जातो, पोचविला जातो भागपेढ्यांमार्फत आणि या बँकांमार्फत. ज्या भाग बाजारांमध्ये जीडीआर ची विक्री केली जाते ते भाग बाजार खालीलप्रमाणे आहेत. युरोपमधील कोणते भाग बाजार हे जीडीआर ची विक्री करतात आपण पाहणार आहोत. लंडन स्टॉक एक्सचेंज, लक्झेंबर्ग बोर्ग स्टॉक एक्सचेंज, नॅसडॅक दुबई, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज अँड हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. या स्टॉक एक्सचेंजेस मध्ये या भाग बाजारांमध्ये जीडीआर ची विक्री केली जाते. पुढील आहे व्यावसायिक बँक. व्यावसायिक बँक म्हणजेच कमर्शियल बँक. संस्थात्मक व्यावसायिक बँक अशा प्रकारे मदत करते. कंपन्यांना मुदतीचे कर्ज देते. अल्प मुदत म्हणजे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म लोन्स. मुदतीप्रमाणे कर्ज देणे. 1 वर्षाच्या आतील, 1 ते 5 वर्ष आणि 5 वर्षाच्या पुढील. कंपन्यांचे भाग व कर्जरोखे विकत घेते. कंपन्या जे भाग किंवा कर्जरोखे सार्वजनिक लोकांना किंवा विकू शकत नाही असे भाग, असे कर्जरोखे व्यावसायिक बँका विकत घेते आणि कंपनीच्या भांडवल उभारणीसाठी मदत करते. कंपनीच्या प्रतिभूतींच्या खरेदीची हमी घेते. कंपनी ज्या काही प्रतिभूती विकत असतात, खरेदी करत असतात, त्याची हमी घेणं हे सुद्धा कार्य कमर्शियल बँक किंवा व्यावसायिक बँका करतात. कंपन्यांना अल्पकालीन वित्त पुरवते. हे खूप महत्वाचे आहे, कारण की स्थिर भांडवल आपण बघितलं आहे आणि खेळते भांडवल सुद्धा आपण बघितलं आहे. तर स्थिर भांडवल म्हणजे काय, की जे दीर्घकालीन वापरासाठी घेतले जाते, की जे स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवले जाते, त्याला म्हणतात स्थिर भांडवल. आणि दुसरे भांडवल आहे खेळते भांडवल, जे अल्प कालासाठी
जे थोड्या कालावधीसाठी घेतले जाते त्याला म्हणतात खेळते भांडवल, आणि जे करंट ॲसेट, सम ऑफ करंट ॲसेट्स इज नोन ॲज अ वर्किंग कॅपिटल. पण इथे अल्पकालीन वित्त ही व्यावसायिक बँका पुरवत असते. अल्पकालीन वित्त हे खूप महत्वाचं आहे. कंपन्याचे रोजचे जे खर्च आहेत ते भागवण्यासाठी कंपनीला अल्पकालीन वित्त हे महत्वाचे असते, आणि ते पुरवण्याचे काम, ते पुरवण्याचे कार्य हे कमर्शियल बँक्स म्हणजेच व्यावसायिक बँका करत असतात. त्यानंतर कंपन्यांना खेळत्या भांडवलाच्या वित्तीय गुंतवणुकीसाठी मुख्य स्रोत म्हणजेच व्यावसायिक बँका. कंपनीचा खेळतं भांडवल हे कंपनीला आपण बघितलं आहे की सारखं सतत लागत असतं, आणि तेच खेळतं भांडवल कशा प्रकारे उभारायचं, कुणाकडून उभारायचं, कुणाकडून घ्यायचं, काय स्रोत आहे, तर सर्वात मोठा स्रोत आहे कंपनीकडे, तो म्हणजे व्यावसायिक बँका. व्यावसायिक बँका वेगवेगळ्या प्रकारे खेळते भांडवल अल्प कालावधीसाठी कंपन्यांना पुरवत असते. आता आपण पाहणार आहोत बँकांचा पतपुरवठा करण्यासाठीच्या विविध अनेक नाविन्यपूर्ण योजना आहेत, पण ऍक्च्युली या खूप वर्ष झालं कंपनी देत आहेत. त्या आहेत ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट, कॅश लोन आणि डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजेच काय, तर अधिविकर्ष, रोखपत, रोकड कर्जे आणि सूट देऊन हुंडी वटविणे. म्हणजेच काय, तर आपण पाहणार आहोत अधिविकर्ष. अधिविकर्ष म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांनो, मी इथे सांगू इच्छिते की ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट, डिस्काउंटिंग ऑफ अ बिल ऑफ एक्सचेंज किंवा अल्प मुदतीचे कॅश लोन्स किंवा अल्प मुदतीची कर्जे ही एक प्रकारची निधी उभारण्यासाठी, अल्प मुदतीचा निधी उभारण्यासाठी केलेली मदत किंवा केलेला पतपुरवठा आहे. सो अधिविकर्ष म्हणजेच काय, तर ही सुविधा बँकेत चालू खाते करंट अकाउंट होल्डर्सला दिली जाते. कंपनीच्या कर्जदार या खात्यातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कर्जेनुसार रक्कम काढू शकतो. बँकेने दिलेल्या एका ठराविक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम खात्यातून काढता येते. या मर्यादेपर्यंत खातेदार कितीही वेळा अशी रक्कम काढू शकतो, आणि खातेदार या रकमेची परतफेड त्याच्या सोयीनुसार करू शकतो. जेवढी वास्तविक रक्कम खातेदार काढतो त्या रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते. हा खूप मोठा फायदा हा या चालू खातेदारांना दिला जातो बँकेमार्फत. दुसरा आहे कॅश क्रेडिट. हा महत्वाचा व लोकप्रिय असा कर्जाचा प्रकार आहे. अधिविकर्षाच्याच पद्धतीने ही पद्धत चालवली जाते. एका ठराविक तारणाच्या मार्जिन पर्यंत कर्जदार कर्जाची रक्कम खात्यातून काढू शकतो. रोख पत सुविधा मालमत्ता तारण ठेवून दिली जाते. व्याज मंजूर केलेल्या पूर्ण कर्जावर न घेता जेवढी रक्कम म्हणून काढली जाते त्यावरच आकारले जाते. म्हणजेच या दोन्ही पद्धतीत कितीही कर्ज मंजूर केलं असलं, उदाहरणार्थ 1 लाख कर्ज मंजूर केलं आणि तेवढं त्यांच्या अकाउंटला जमा केलंय, तरी सुद्धा त्यांनी जर 50,000च काढले तर त्या 50,000वरच व्याज आकारले जाणार आहे. कॅश क्रेडिट मध्ये सुद्धा आणि ओव्हरड्राफ्ट मध्ये, अधिविकर्ष आणि रोखपत दोन्ही मध्येही तसेच होणार आहे. रोकड कर्जे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, या प्रकरणामध्ये बँक कर्जांची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करते. या संपूर्ण रकमेवरती व्याज आकारले जाते, आणि जर मुद्दलाची रक्कम हप्त्याने परत केली तर जेवढी उर्वरित रक्कम असेल त्यावर व्याज आकारले जाते. इथे सुद्धा व्याज हे नेहमी जी काही उर्वरित रक्कम आहे की जी अजून परतफेड केली नाहीये त्यावरच व्याज आकारले जाते. चौथा मुद्दा तुम्ही लेखा पुस्तक किंवा अकाउंट्स मध्ये बघितला असेल की सूट देऊन हुंडी वटवणे. एक निश्चित तारखेला किंवा त्यानंतर आदेशक म्हणजेच ड्रॉवर, सेलर आदेशितीकडून म्हणजेच ड्रॉई किंवा बायरकडून रक्कम हुंडी मिळवू शकतो. आदेशक म्हणजे सेलर, ड्रॉवर या निश्चित तारखेच्या आधीच बँकेकडून हुंडीवर सूट घेऊन ही रक्कम मिळवू शकतो. याचा अर्थ बँकेला हुंडी विकणे होय, पण बँक या हुंडीच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देऊ करते. अशा प्रकारे हुंडी एक व्यापारी देयक म्हणजे स्ट्रेट बिल आहे, आणि बँक हुंडीचा स्वीकार करते व रोख रक्कम उधार देते. पुढचा प्रकार आहे वित्तीय संस्थांचे कर्ज. पण हा प्रकार किंवा ही व्याख्या आणि त्याचे सगळे प्रकार, त्याचे सगळे
ट्रेड क्रेडिट हे दोन्ही प्रकार तुम्हाला सेल्फ स्टडी दिलेले आहेत. त्यावर कोणताही प्रश्न तुमच्या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिले की कर्जाऊ भांडवलाचे इतर स्रोत जे आहेत बंधपत्रे, ठेवी स्वीकारणे, तसेच अमेरिकन ठेवी पावती, जागतिक ठेवी पावती आणि व्यावसायिक बँका आणि त्यांची कार्ये. पुढील तासिकेत आपण पुढचा पाठ सुरू करणार आहोत. धन्यवाद.